नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही सादर करणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला जे कायम बातम्यांमध्ये असतात, विवादांनी घेरलेले असतात, कधी त्यांच्या मस्तीमुळे तर कधी गर्वामुळे. असा माणूस जो आपल्या म्युझिकमुळे, आपल्या स्टाईलमुळे कायमच कुठल्या ना कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये घेरलेलाच असतो. सादर आहे आजचा खटला. म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आणि याआधी की आजचा खटला सुरू करू, आरोप आणि प्रश्नांची मालिका सुरू करू, आजच्या जज उमा शर्मा यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी. आजची कारवाई सुरू करण्यात यावी. आपकी अदालत मध्ये पहिला आरोप म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया यांच्यावर. आपकी अदालत मध्ये म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे कायम घाईत असतात. हिमेश, मी ऐकलंय की लहानपणापासूनच तुमचे घरचे तुम्हाला शिकण्यासाठी शाळेत पाठवायचे, पण तुम्हाला म्युझिक मध्ये घुसायचं होतं. खूप घाई होती तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बनण्याची. ऍक्च्युली मी तर खूप स्ट्रेसमध्ये आहे या क्षणी. जितका फॅमिलीमध्ये सुद्धा स्ट्रेस नव्हता ना, तेवढाही तुमच्या समोर आहे स्ट्रेसमध्ये. आणि मी तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी पुन्हा एक प्रश्न हो. विचारू का? 13 वर्षांचं वय हिमेश खेळण्या बागडण्याचं असतं हो, आणि तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बनायचं होतं त्या वयामध्ये. खरं हे आहे की मला करायचं होतं काही ना काहीतरी म्युझिकमध्ये आणि माझ्या वडिलांनी खूप जास्त मला पुश केलं त्यासाठी. परंतु आणखी एक इमोशनल कारण असं होतं की मी माझ्या भावाला 12व्या वर्षी गमावलं होतं. मी 12 वर्षांचा होतो तेव्हा. तर एक वेगळ्याच प्रकारची जबाबदारी होती माझ्यावर आणि ते करायचं होतं जे कोणीही करू शकलं नाही. बस पुढेच निघालो होतो आणि देवाने साथ दिली. 16 वर्षांच्या वयामध्ये तुम्ही रोज गाणी बनवत होतात, रोज वेगाने आयुष्यामध्ये पुढे जायचं होतं तुम्हाला. कोणी तुम्हाला म्हटलं नाही की बाबूजी जरा धीरे चलो म्हणून? म्हणाले, खूप लोक म्हणाले की हे जे तुला करायचं आहे ते इतक्या सहजपणे होणार नाहीये. आणि माझं एक वेगळं म्हणणं होतं की छोट्या सिनेमांपासून सुरुवात नाही करायची. जर चांगल्या मोठ्या सिनेमाने सुरुवात करेल आणि ते पहिलं गाणं भलेही त्यात एक गाणं जरी असेल, तर ते गाणं असं असलं पाहिजे की जे माझ्या वडिलांना कॉम्पोजिशन लेव्हलला सॅटिस्फाय करू शकेल. आणि कारण मी त्यांना खूप खूप मानतो, तर मला असं वाटायचं की हिट कमर्शियल सेन्स माझ्यामध्ये आहे. पण कॉम्पोजिशन लेव्हलला जर ते असं नाही म्हणाले की बाळा हे योग्य नाहीये, तर मी नाही करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या गाण्यामध्ये कमर्शियलिझम, राग बेस सॉन्ग, पक्क्या बंदिशमध्ये मेलोडी, त्या सगळ्या गोष्टी असेल तरच करेन. आणि ती गोष्ट प्यार किया तो डरना क्यासाठी मला मी ऑफर केली गेली. ती मी बनवून 1 मिनिटात ते ऐकवलं. ते म्हणाले फॅन्टास्टिक. दुसऱ्या दिवशी ते गाणं रेकॉर्ड झालं आणि खूप लवकरच आलं आणि हे झालं सगळं. तुमचे वडील यावेळी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत आणि तुम्ही इथे बसण्यापूर्वी त्यांच्या पायासुद्धा पडलात. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये किती सत्य आहे? ॲज अन एव्हिडन्स मी त्यांना सादर करत आहे हो, आपकी हो. अदालतमध्ये. तुमच्याबद्दल हे 2 गोष्टी बोलल्या आहेत. एक तर ते म्हणाले की तुम्ही लहानपणापासूनच त्यांना पुश करत होतात म्युझिक डायरेक्टर बनण्यासाठी. हो, जेव्हा 6 वर्षांचा होता तेव्हा मी एक कंपोज केलं होतं. तर मी त्याला म्हणालो होतो बाळा हे गा. तर त्याने ज्या प्रकारे ते गायलं, तर मी जे कंपोज केलं होतं त्याच्या कितीतरी पटीने 10 पटीने त्याने आपल्या हरकती वगैरे सगळं एकत्र करून त्याने कमर्शियल अँगलने फिट केलं आणि म्हणाला की डॅडी हे बघा मी हे बनवलंय आता. त्याच गाण्याला त्याने एका वेगळ्या प्रकारे सादर केलं. तेव्हा मला वाटलं की या मुलामध्ये एक टॅलेंट आहे आणि खूप मोठा सक्षम संगीतकार बनू शकतो हा. आज तुम्हाला वाटतं का की खरंच हे ज्या धून बनवतात त्यामध्ये तसा दम आहे जसा तुम्ही एक्सपेक्ट करत होता तुमच्या मुलाकडून? हो, माझं स्वप्न पूर्ण झालं. त्याच्यामध्ये जे गुण आहेत, ते क्वचितच कोणामध्ये असतील, देवाची देणगी आहे. आणि बोलता बोलता मी जे शिकवलंय त्याच्या कितीतरी पटीने जास्त हुशार आहे हा मुलगा. बाप से बेटा सवाई होता है. बरेचसे लोक इथे बसलेत, कदाचित त्यांना हे माहित नाही की तुम्ही सुद्धा म्युझिक कंपोज करायचात आणि तुम्ही सिंथेसायझर असं वाजवायचा जसं कदाचित मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधीच कुणी वाजवू शकलं नाही. तुम्ही इंट्रोड्यूस केलं होतं या ट्रेंडला. हो, मी इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी इंट्रोड्यूस मग केलं. काय मी तुम्हाला आमंत्रित करू शकतो का की तुम्ही कीबोर्ड वाजवावं आणि हिमेश यांनी हो, गावं? हो, नक्की. दिल की साख दीवारों पे
है तेरा तेरा, नाम 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 है तेरा तेरा। दिल की सर्क दीवारों पे, दीवारों पे, नाम है तेरा तेरा, नाम है तेरा तेरा, नाम है तेरा तेरा, नाम है तेरा तेरा। ओ आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया अपने। तेरे बिन सूनी सूनी है बाहें, तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें, तेरे बिन बिन असर मेरी आए, तेरे बिन लम्हा लम्हा सताए, तेरे बिन बेकरारी जलाए, तेरे बिन चैन मुझको न आए, तेरे बिन ओ आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया अपने। थैंक यू। खूप चांगलं हिमेश तुम्ही गायलात, पण एक प्रश्न जो सगळ्यांना तुम्हाला विचारायचा आहे, वारंवार विचारायचा आहे, पण विचारू शकत नाही, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही नाकातून का गाता? अ, काय उत्तर देऊ? यासाठी इतकं 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 एका वर्षापासून हा जो वाद चालला आहे, खरं सांगायचं तर आणि आता तर जो मोठा गोंधळ झाला अ, हो बाबा, मी नाकातूनच गातो. अ, मला याची लाज वाटत नाही. मला अभिमान वाटतो याचा आणि बस आता जे बोलायचं ते करा यार. जे करायचं ते करा. आज तुम्ही ते उत्तर नाही दिलं ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की मुकेशजी सुद्धा नाकातून गायचे, आर.डी. बर्मन साहेब सुद्धा नाकातून गायचे. इतकं बोलणं ऑलरेडी ऐकलेलं आहे. परंतु खरंच मी मुकेशजी, नुसरत फतेह अली खान साहेब, आर.डी. बर्मनजींना खरंच माझा आदर्श मानतो, त्यांची पूजा करतो आणि त्या पद्धतीने मी ती गोष्ट मीन नव्हतो करत आणि मी हाय पिच व्हॉईसबद्दल बोलत होतो, ज्यामध्ये काही सूर कधी-कधी, काही तुकडे असे असतात जे लागतात. पण आता कान पकडले आहे, की आयुष्यामध्ये कोणाचंच नाव नाही घेणार. कोणाचेच नाव नाही घेणार. कारण कधी कुठल्या प्रकारे ते प्रेझेंटेशन होईल आणि माझ्याबरोबर माहीत नाही असं होत आलंय, की का होत आहे माहीत नाही. परंतु त्यामध्ये या प्रकारे सुद्धा इथे कॉन्ट्रोव्हर्सी जी काही झाली आहे, त्यामध्ये आशाजी पण नाराज झाल्या. हे सांगा की जेव्हा आशाजी म्हणाल्या होत्या की हिमेश आर.डी. बर्मन साहेबांबद्दल असं बोलले, त्यांना एक कानाखाली लगावली पाहिजे. मग कधी कानात असा काही आवाज ऐकू आला होता का? नाही, खरंच मी खूपच इमोशनल, खूप हर्ट फील करतो, की मी अशी चूक केली. मी स्वतःशीच हर्ट फील करतो, की मी प्रत्येक ठिकाणी हेच बोलण्याचा प्रयत्न केला, की आय एम व्हेरी सॉरी आशाजी, प्लीज फॉरगिव्ह मी आणि लहान समजून मला माफ करा. कारण की मी असं असं अजिबात नव्हतं म्हणायचं. मी नेहमीच आपल्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आधी म्हणालो, की मी लक्ष्मीकांत प्यारेलालजी, आर.डी. बर्मनजी यांच्याकडून मी खूप जास्त इन्स्पायर आहे. माझ्या आई-वडिलांनी मला जे संस्कार दिले आहेत, की बाबा आता कोणीही मोठ्या म्हणजे मी त्यांचा आदर करणार नाही, असा अजिबात माणूस नाही मी. आणि यामुळे जर त्यांचा सुद्धा एक दिवसासाठी सुद्धा हे फेस करावं लागलं असेल, तुमचा मुलगा असा, तर मी असा व्यक्ती नाही आहे. आय एम सॉरी. तर मग आता असं मानलं की तुम्ही पहिल्यांदा हे पब्लिकली ॲडमिट करत आहात की हो, मी नाकातून गातो आणि नाकातूनच गात राहीन. ओके. काय उत्तर देऊ मी आता? हे मी म्हणू शकतो, की अगेन तेच, हो, मी नाकातूनच गातो बाबा. आता मला माहीतच नाही, की मी काय करू? कारण इथून एखादी कॉन्ट्रोव्हर्सी सुरू झाली, तर मग जर मी म्हणालो, की मी नाही गात बाबा, तर असं असं एक्सप्लेनेशन मी ठाप करून काही ना काहीतरी नवीनच येईल. त्यामुळे हो, मी गातो. हिमेश, ही तर सुरुवात आहे. आरोप आणि प्रश्नांची यादी खूप मोठी आहे.
ब्रेक नंतर हिमेश रेशम यांना विचारूयात ऑब्सेशन बद्दल, ज्यामुळे त्यांनी लोकांना बराच त्रास दिला आहे, एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप हिमेश रेशमिया यांच्यावर. आपकी अदालतमध्ये म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे स्वतःशीच ऑब्सेस्ड आहे. हिमेश, बरेचसे लोक मला म्हणाले की जेव्हा तुम्ही हे गाणं गायलं ना आपलं झलक दिखला जा, दररोज सकाळी जेव्हा आरशासमोर उभे राहतात तेव्हा स्वतःचा चेहरा पाहून स्वतःलाच म्हणतात झलक दिखला जा. मी हेच म्हणेन की स्वतःच्या कामाशी मी ऑब्सेस्ड आहे आणि लकीली देवाच्या कृपेने माय हॉबी इज माय प्रोफेशन. सो 18-19 ताससुद्धा काम करतो तरी समजत नाही. आय रिअली एन्जॉय माय वर्क. तर त्यामध्ये कुठे ना कुठे ते पॅशन आणि थोडासा ऑब्सेस होतही असेल मी माझ्या स्वतःकडनं. परंतु कोणाला हानी नाही पोहोचवत मी, बस. पण म्युझिक पेक्षा जास्त, संगीतापेक्षा जास्त आपल्या चेहऱ्याशी ऑब्सेस्ड आहात, आपल्या दाढीशी ऑब्सेस्ड आहात, आपल्या टोपीशी ऑब्सेस्ड आहात. मी हे बघा, मी असं समजतो की हा लूक जे काही ज्या लोकांना आवडलं आहे, नाही आलं जे आहे, ज्या ऑब्सेशनबद्दल तुम्ही बोलत आहात त्या सगळ्या गोष्टी तेव्हा वर्क करतात जेव्हा माझं म्युझिक वर्क. जर म्युझिकच कमकुवत असेल, तर म्युझिक वर्क करत नसेल, आवाज वर्क करत नसेल, तर हे लूक सुद्धा वर्क करणार नाही. कुठे ना कुठे हे सगळं तेव्हा म्हणजे माझ्या मूळ जर स्ट्राँग असेल, जर म्युझिक हिट असेल, तर मग सगळ्या गोष्टीमध्ये लोक चर्चा करतात. त्याची चर्चा करून त्याला एक लेव्हलवर नेऊ शकतात. अदरवाईज ते वर्क करणार नाही. तर मी हे समजतो की सगळ्यात जास्त ऑब्सेस मी माझ्या कामाशी, त्यानंतर जर कुठेतरी या लुक्ससाठी जर मी ऑब्सेस जर लोकांचं असं मानणं असेल, तर मी सुद्धा मान्य करतो. कारण की माझी मानलेली जी बहीण आहे, जिला मी खरंच खूप मानतो, रूपा चड्डा, तिने हा लूक माझ्यासाठी डिझाइन केला आणि माझा भाऊ प्रशांत चड्डा, जे माझ्या व्हिडिओचे डिरेक्टर आहेत, त्यांनी हा लूक मला दिला आहे. माझ्या कॅपबद्दल बोलत आहात जे, आणि एक फॅशन स्टेटमेंट बनलंय. आणि हिमेश, हेच तर लोकांना विचारायचं आहे, परंतु तुम्हाला विचारत नाही. आणि इथे सुद्धा जे लोक बसलेत आणि जे लोक हा शो हां. बघतायत, सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे, हिमेश रेशमिया नक्की ही टोपी का घालतात? टोपी का घालतात, आणि टोपी कधी उतरेल आणि काय आहे, याचं उत्तर मी आपका सुरूर द मूव्ही रिअल लव्ह स्टोरीमध्ये देईन. त्यामध्ये तुमची टोपी उतरेल का? त्यामध्ये टोपी अनफोल्ड होणार आहे आणि एका छोट्या पोर्शनसाठी. खरं तर रिअल लव्ह स्टोरीचा अर्थ नाही आहे की संपूर्ण एक काहीतरी ऑटोबायोग्राफिकल फिल्म आहे. इट्स अ पास्ट पेस थ्रिलर. यामध्ये एक रोमॅन्स अँगल एक माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि काही मूव्हमेंट्स असे ज्या अदरवाईज एक आउट अँड आउट पॉट बॉयलर आहे, गाणी आहेत, रोमॅन्स आहे, सगळं काही आहे. परंतु हो, ह्या पर्टिक्युलर प्रश्नाचं जो काही प्रश्न आहे, त्याचं उत्तर त्या सिनेमामध्ये मिळेल. काही दिवसांपूर्वी म्युझिक डायरेक्टर अन्नू मलिक आले होते आपकी अदालतमध्ये, याच जागी बसले होते जिथे तुम्ही बसलाय. आणि अन्नू मलिक आपकी अदालतमध्ये म्हणाले की ही माझी टोपी होती जी हिमेशने चोरी केली. हं, हं, हं. अनु मलिकजी खूप सीनियर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. आय रिअली रिस्पेक्ट हिम. जर असं म्हणालेत की मी त्यांची टोपी चोरली आहे, तर मी आय डोंट नो. पण चोरली असेल तर आता मला भीती वाटते यार. मी काही बोललो मी माहीत नाही, यामध्ये एक मेजर कॉन्ट्रोव्हर्सी बनली जाईल उगाचच. त्यामुळे मी थोडासा घाबरून उत्तर देतो. आपकी अदालतमध्ये आलो आहे घाबरून आणि आता आणखीन भीतीसुद्धा वाटत आहे. तर बट यामध्ये मी रूपाला हे बघा, विचार तुम्ही घाबरू नका. तुम्ही जनतेच्या समोर आहात आणि जनता तुमच्या बरोबर आहे, हे मी तुम्हाला साक्ष देऊ शकतो. हां, पण आय डोंट नो टोपीचं कारण कारण की ते म्हणाले की हे शूज घालण्याचं काम, हे बीट्स घालण्याचं काम, ही स्टाईल बनवण्याचं काम, हे रॉकस्टार बनण्याचं काम आधी अन्नू मलिकने केलं आणि ओरिजिनल रॉकस्टार अन्नू मलिक बनले आणि आज हिमेश त्यांना कॉपी करतायत. बट अनुजी तर जर रॉकस्टार स्वतःला म्हणतात, तर मी मानतो की ते रॉकस्टार असतीलच आणि मी त्यांना फॉलो करतो आणि मी त्यांची टोपीसुद्धा घातली, हे सगळं काही आहे. परंतु सत्य तर हे आहे की ते नाकातून तर नाही घात ना.
पण हे खरं आहे का की तुम्ही तुमच्या लुक्सच्या बाबतीत जास्त केअरफुल आहात, की जेव्हा तुम्हाला एक अल्बम बनवावा लागला, सुरूरवाली अल्बम, तेव्हा तुम्ही मेहनत करून तुमचं वजन 8 किलो कमी केलं होतं? येस, मी कमी केलंय. आता तर मला आणखीन 8-10 कमी करायचं आहे. पण हल्ली काय आहे, फिटनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा इट्स ऑल्वेज बेटर की माणसाने आपलं वजन फिट ठेवावं आणि ऑल्वेज आता जेव्हा तुम्ही एखादं चॅलेंज घेतलंच आहे, जेव्हा मग तुम्हाला यू हॅव टू डू इट. मी त्यामध्ये असं म्हणेल की नाही, मी नाही करत आहे, तर येस, आय एम वर्किंग टुवर्ड्स इट आणि आता जेव्हा सिनेमा येईल तेव्हा देवाची काय साथ मिळते ते. सिनेमा तर नंतर येईल, पण त्याआधी तुम्ही जी तयारी केली आहे ती खूप आहे. हं. जे काही तुमचे म्युझिक व्हिडिओज असतात, त्यामध्ये हिरो दिसून येत नाहीत, हिमेश दिसून येतात. हे तुमचं स्वतःशी असलेलं ऑब्सेशन नाहीये का? हे बघा यामध्ये मी जेही व्हिडिओजवाली कन्सेप्ट अब्रॉडमध्ये नेहमीच होतं आणि इंडियामध्ये माझ्याद्वारे पहिल्यांदाच आल्यात की सिनेमाचे व्हिडिओज आणि एक सिंगर त्याला आपल्या लेव्हलवर त्याचं प्रमोशन जे गाण्याचं होतं आणि त्या गाण्यांना हेल्प झाली. परंतु त्याचा डिसिजन माझ्या हातात नव्हता. ते हीरोजनी सपोर्ट मला केला त्या गोष्टीसाठी. प्रोड्युसरनी सपोर्ट केला, डायरेक्टरने सपोर्ट केला आणि कुठल्या ना कुठल्या योजना कधीच अडचण नाही आली त्या गोष्टीमुळे आणि म्युझिक कंपनी ने सपोर्ट केला आणि त्या गोष्टीला आणि त्या गोष्टीचा फायदा सगळ्यांना झाला. तर मला वाटतं की या गोष्टीविषयी अजूनपर्यंत तरी कुठलीही कॉन्ट्रोव्हर्सी झाली नाहीये. आता माहीत नाही होऊ शकते, मला याची भीती वाटते. पण हे खरं आहे का की तुम्हाला स्वतःला एक रॉकस्टार बनवायचं आहे आणि ना तुमचे मायकेल जॅक्सन सारखे लोक तुमचे अ, आयडल बनले आहेत नाही यामध्ये? आयडल हे बघा रॉकस्टारची जी कन्सेप्ट आहे ती इंडियामध्ये त्या लेव्हलवर म्हणजे एक नाही एक्सेप्ट झाली कारण इंडिया जस्ट ग्रोइंग टुवर्ड्स इट बट येस आय वर्क टुवर्ड्स इट. ठीक आहे की एक सिंगर आहे, परंतु जर अल्बम करायचा असेल तर त्याचे व्हिडिओज कशाप्रकारे असले पाहिजेत, काय होईल आणि प्रशांतने खूप चांगले जबरदस्त व्हिडिओ बनवलेत. गाणी खूप पॉप्युलर झाली आहेत आणि मग शोजमध्ये वगैरे जिथे रिअली इंटरनॅशनल आर्टिस्ट परफॉर्म करतात, तिथे मी असा प्रयत्न केला, की आपली इंडिया कमी नाहीये, आपली इंडिया मागे नाहीये आणि वेदर एमिली हो किंवा एअर कॅनडा सेंटर, एम्पी थिएटर, हॉलिवूड या सगळ्या ज्या एरिनाजमध्ये इंटरनॅशनल आर्टिस्ट परफॉर्म करतात, तिथे जाऊन परफॉर्म करू शकलो आणि इंडियाची तेवढी रिस्पेक्ट ठेवू शकलो. पॅक क्राउड मिळाला. त्यापेक्षा इंटरनॅशनल रॉकस्टारपेक्षा जास्त क्राउड मिळाला. हा वरच्याचा आशीर्वाद आहे, तुमचे आशीर्वाद होते, होऊ शकलं आणि हे मला खूप खूप स्ट्रेस होता ह्या गोष्टीचा कारण एक चॅलेंज होतं. सगळ्यांचे आशीर्वाद होते. ब्लेसिंग्स ऑफ लॅक्स एंड करोड्स ऑफ पीपल हे होऊ शकलं. तुम्ही रॉकस्टार बनण्याच्या प्रयत्नामध्ये वेळ लावला, आपल्या डिझायनिंगवर, अपीअरन्सवर वेळ दिला, वजन कमी करण्यावर भर दिला. तुम्ही बाहेर जाऊन शोज करत असता. परंतु हे लोकांना विचारायचं आहे, तुम्हाला म्युझिक कधी कंपोज करता तुम्ही? म्युझिक मी सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत रोज उठून 3 गाणी मी कंपोज करतो आणि कारण कसं आहे, की हे सगळं वर्क नाही करणार कारण जी तो धून आणि तो आवाज वर्क नाही करणार. काहीही असो, जर ती गोष्ट कमकुवत बिकॉज एक सिंगर आणि सगळ्यात जास्त मोर दॅन इव्हन द सिंगर द तुम्ही तर असं म्हणताय कंपोजिशन जसं काही साबणाची फॅक्टरी किंवा तेलाची फॅक्टरी आहे किंवा किंवा एखादी कोल्ड ड्रिंक बनवणारी कंपनी आहे. तुम्ही रोज 3 बॉटल प्रोड्यूस करता. हे बघा हा सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे, की रोज 2-3 गाणी रिअली मी ट्राय करतो आणि ती बनतात. बिकॉज किती वेळा 3 तुम्ही दिवस असं सुद्धा आम्ही म्हणता, की ट्राय तुमच्याकडे 1000 चाली कंपोज केलेल्या रेडी हो, ठेवल्या आहेत. 1000 गाणी आहेत आणि अजून सुद्धा मी आता तर मी सिनेमे कमी करत आहेत. म्हणजे तर हिमेश रेशमिया एका शोरूम सारखे झाले, जिथे सामान ठेवलेलं आहे, कोणी येऊन घेऊन जाऊ सर शकतो. असं पूर्वी होतं. कारण या प्रकारचं म्युझिक डायरेक्शनमध्ये इतके मोठे-मोठे दिग्गज लोक होते, जे ज्या प्रकारची त्यांची आपली एक पद्धत होती काम करण्याची. मी हे हाऊ 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 वुड 80-20 इयर्स ओल्ड म्युझिक डायरेक्टर एंटर अँड गेट सम फिल्म्स. जर आय यूज्ड टू कॉल द प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स टू माय सिटिंग रूम्स, की ही माझ्याकडे गाणी आहेत, जे मी विचार केला आहे, की कदाचित तुमच्या सिनेमामध्ये होऊ शकतात, ही प्लेस होऊ शकतात. आणि वेगवेगळ्या जितक्या काही सिच्युएशन मी विचार करू शकतो सिनेमाच्या कारण आपल्या सिनेमांमध्ये तर काही नवीन काही सिच्युएशन नसतात, जिथे रोमॅन्टिक गाण्यांचा प्रश्न असतो. तर मी बेस्ट ऑफ द कॉम्पोजिशनवर मी मेहनत केली आणि त्या लोकांना ऐकवलं. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि सगळ्या प्रोड्युसर, डायरेक्टरने, म्युझिक कंपनीने ती गाणी घेतली, ती गाणी सक्सेसफुल झाली. तर तुम्ही असं म्हणू शकतात, की मी एका फॅक्टरीप्रमाणे काम केलंय, परंतु त्यामध्ये फायनली सगळ्यांचाच म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीचा फायदाच झालाय ना. तर कधी तुम्हाला असं नाही म्हटलं, की
तुम्ही दुसऱ्यांची चाल चोरली आहे, नाहीतर इतक्या साऱ्या चाली एक व्यक्ती कसा काय बनवू शकतो? कारण की मी 12-13 खूप वर्षांपासूनच कंपोज करत आहे, परंतु चोरीचा आरोप नाही लागला माझ्यावर. हे सत्य आहे, की मी नाही केले. मी ओरिजिनल गाणी इतकी होती त्यामुळे मी ठेवली आहेत, की कधी कुठली सिच्युएशन आली, की प्रोड्युसर किंवा डायरेक्टर किंवा कोणाला गाणं नाही समजलं, तर असं नको व्हायला, की मी तुमच्याजवळ बँकमध्ये गाणंच नाहीये आणि तुम्हाला हे शोधावं लागेल, की चला हे गाणं मी इथून लिफ्ट करतो किंवा प्रोड्युसर डायरेक्टरला अशी इच्छा होईल, की मला माझ्यासाठी स्पेशल गाणं नाही मिळालं, तर तुम्ही इथून घ्या. तर दोन्ही अशा सिच्युएशन यायला नको. त्यामुळे माझ्याजवळ ऑल्वेज एक गाणं एक सिच्युएशनवर 10 ऑप्शन्स असायचे आणि आजसुद्धा आहेत. मी असं ऐकलंय, की गुजरातच्या गावामध्ये जेव्हा कधी हे गाणं वाजायचं झलक दिखला जा, तेव्हा एक भूत यायचं. झलक दिखला जावर जे भूत अ, ती जी भूताची जी मी स्टोरी ऐकली, तर मी सुद्धा आधी घाबरलो होतो. त्यानंतर ती जी तुम्हाला असं पसरत वाटलं, गेली. की ज्या म्युझिक डायरेक्टरने बनवली असेल तो मेला आणि आपलं गाणं ऐकताच त्याचं भूत येतं? नाही, गाणं तर माझं ओरिजिनलच आहे. परंतु ती भुताची जी स्टोरी ॲक्चुअली मग जेव्हा न्यूज चॅनल सगळे जेव्हा गेले तिकडे, ते त्यांनी चेक केलं तेव्हा येत नव्हतं. तर हे रुमर पसरलं हे मला माहीत नाही आणि मग तर झलक झलक प्रत्येक जागी वाजत होतं आणि कुठलाच भीत नव्हतं आणि जर आलं जरी असेल तर खूप फ्रेंडली गोष्ट होते. जे हेल्प करायचे गाण्याला आणि हिट करत होते. हिमेश, एका ब्रेकसाठी आपल्याला थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारू तुमच्या म्युझिक डिरेक्शनवर आणि आपण जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेऊ एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारत आहोत, आरोप लावत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत सुप्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांना. आपकी अदालतमध्ये म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे उद्धट झाले आहे. हिमेश, ही गोष्ट खरी आहे का, की जसं जसं तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत गेलात, जसं जसं तुम्ही सक्सेसफुल होत गेलात, तुमची गाणी हिट होत गेली आणि तुमच्यात ॲरोगन्स येत गेला? एखाद्या कुठल्यातरी वेळी मी असू शकतं की अरोगन्स कोणाला तरी वाटलं असेल आणि त्यासाठी जर वाटलं असेल तर मी माफी मागतो. परंतु खूप 99% माय बिग शाय हॅज बीन मिसकन्स्ट्रूड ॲज ॲरोगन्स बिकॉज मी कधीच कुणाबद्दल अशा प्रकारची कमेंट नाही केली एक्सेप्ट ही जी आर.डी. बर्मनजींची कॉन्ट्रोव्हर्सी झाली आणि अदरवाईज असा हा का समज झाला आहे. मी तुम्हाला इतरांच्या कमेंट सांगतो. सोनू निगम सुप्रसिद्ध सिंगर आहेत, फिल्म हं. इंडस्ट्री ओळखते, तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता. ते म्हणाले की देवाने हिमेशचं डोकं नीट ठेवावं, हं. ही प्रार्थना करतात तुमच्यासाठी. बघा सोनू निगमजी माझे कलीग्स राहिले आहेत. इतकी गाणी आम्ही सोबत केली आहे. ॲज अ मी कंपोजर, ते ॲज अ सिंगर माझ्यासाठी राहिले आहेत आणि खूपच चांगला वर्किंग रेपो राहिला आहे आणि आय थिंक इट्स अ बेस्ट सिंगर ऑफ इंडिया. आज आपल्याकडे जे काही फंटॅस्टिक आणि आणि कुठेही कोणी असं पर्सनली आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा कधीच आमची गोष्ट होत नाही. बट येस, कुठे ना कुठे मीडियामध्ये अशा कमेंट्स मी ऐकल्यात त्यांच्याबद्दल. त्यांनी दुसरं दुसरं हे सुद्धा आलं होतं, की बाबा मी असं नाही बोललोय किंवा मी त्यांच्याबद्दल जे बोललो होतो, तर मी सुद्धा डिनाय केलं, की मी नव्हतं बोललो. तर सत्य हेच आहे, की जर त्यांना 1% सुद्धा वाटतंय, की मी कुठेतरी बघा त्यांच्या समोरच्याला कदाचित वाटलं असेल कुठे, तर मी हेच म्हणू शकतो, की इतकी मोठी अदालत आहे. तुम्ही लोकं जर 1% ही कुठेही चुकी झाली असेल, मी इंटेन्शनली ॲरोगंट नव्हतो, जर झाली असेल तर माफी मागतो. हिमेश, मी तुम्हाला प्रोड्युसर्सची गोष्ट सांगतो. एक काळ असा होता की तुम्ही प्रोड्युसर्सकडे चक्कर मारायचात गाणी घेण्यासाठी, हं. फिल्म म्युझिक डायरेक्शन घेण्यासाठी. परंतु आता काळ बदलला आहे. आता प्रोड्युसर्स तुमच्याकडे चक्रा मारतात. प्रोड्युसर्स चक्रा तर नाही मारत आहे, परंतु ह्या सध्या मी त्यांच्या काही सिनेमे म्हणजे काही लोकांचे सिनेमे नाही करू शकलो. कारण की आय कारण इतकंच हेच ह्याच सगळ्या लोकांनी एक आरोप लावला होता माझ्यावर, की बाबा खूप जास्त एक्सपोज होत आहे, खूप जास्त सिनेमे करत आहेत. 35-35 सिनेमे येत आहेत आणि अ, या लास्ट मी जे इतके सारे सिनेमे, इतकी सारी गाणी केली आहेत, तर लास्ट 4 महिन्यांपूर्वी एक अशी फेज आली, की जिथे माझे एका महिन्यात 4 सिनेमे आले आणि त्या इतकी सारी गाणी माझी जुनी ऑलरेडी चालू होती, ती खूपच सक्सेसफुल होत होती, ती चालू होती. तर
कुठे ना कुठे या 4 सिनेमांचा त्या बिझनेसवर परिणाम व्हायला लागला होता. आणि मी ऑल्वेज जेव्हा कंपोज केले गाणं किंवा गाणं गायलंय, ऑल्वेज एक गोष्ट लक्षात ठेवली, की समोरच्याचा फायदा झाला पाहिजे. मग ती म्युझिक कंपनी असो, प्रोड्युसर असो किंवा ॲक्टर असू दे किंवा कोणीही असो. त्यासाठीच त्यांनी ॲज अ कम्युनिटी म्हणून मला साइन केलंय ना. आणि तीच गोष्ट माझे एका महिन्यामध्ये 4 सिनेमे आल्यामुळे एक्सपोजर जास्त असल्यामुळे होत नसेल, तर सो फॉर बेटरमेंट ऑफ द फिल्म इंडस्ट्री आणि प्रोड्युसर माझा धंदा जात आहे. परंतु हिमेश रेशमिया ॲज अ ब्रँडने डिसाईड केलं, की बाबा 3 ते 4 सिनेमे एका वर्षामध्ये करेल. ज्यामुळे त्याला एक गॅप मिळेल, स्पेस आउट होईल, तर सगळ्यांना फायदा होईल. कारण पण की हिमेश हा ॲरोगन्स नाहीये का, की असे डायरेक्टर ज्यांनी तुम्हाला पहिली संधी दिली, सतीश कौशिक बरोबर तुम्ही तेरे नाममध्ये हिट झालात, आनंद महादेवन यांच्याबरोबर तुम्ही हिट सिनेमा दिला. आता त्यांना आपल्या म्युझिकसाठी दुसऱ्या म्युझिक डायरेक्टरचा चेहरा घ्यावा लागत आहे, कारण तुम्ही त्यांची सायनिंग अमाउंट परत केली. हे बघा, सायनिंग अमाउंट यासाठी परत केली कारण की यावेळी माझा आपला स्वतःच्या सिनेमाचा प्रोजेक्ट होता. अदरवाईज सतीशजी असो किंवा आनंदजी असो, कोणी असो, अब्बास मस्तान साहेबांनी, या सगळ्या लोकांनी खूप जास्त माझ्या करिअरमध्ये मदत केली आणि मी तर त्यांच्यावर काम करणेच. परंतु इथे असं आहे की मी माझ्या सिनेमाबरोबर पुढे जात होतो. प्रोड्यूस केले होते मिस्टर विजय तनेजा आणि डायरेक्ट केले होते प्रशांतने. तर कुठल्या दुसऱ्या प्रोड्युसरची फिल्म आहे, डायरेक्टर बाहेरचे आहेत, तर मी ॲज अ कमोडिटी तिथे ऑलरेडी साईन आहे आणि त्यासाठीच मला कंपोज करायचं आहे, ॲक्ट करायची आहे. फिल्म एवढ्या मोठ्या स्केलची फिल्म आहे, थ्रिलर आहे, अब्रॉडमध्ये शूटिंग आहे, मी इथेच नाही आहे. तर त्यांचं काम जर माझ्यामुळे सफर झालं, तर लोक असे म्हणतील की तुम्ही मला टाईम नाही दिला. आधी कसं आपण सिटिंग करायचो, इमिजिएटली कॉल करायचं, भेटायचो, आता नाही भेटू शकत आहे. तर मग असा समज होण्याआधी माझी डेट पोझिशन मी केवळ क्लिअर केली. अदरवाईज ॲरोगन्समुळे मी त्यांना नकार कधीच नाही देऊ शकत. ॲरोगन्स तर तुमचा तेव्हाही दिसला होता, जेव्हा तुम्ही म्हणाला होतात, की मी एका वर्षामध्ये 36 सिनेमे हिट दिले आहेत. आजपर्यंत कुणी दिले नाहीयेत. तुम्ही म्हणालात, इतकी हिट गाणी तर मुकेशने सुद्धा नाही दिली, इतकी हिट गाणी तर नाही. के.एल. सेगलने सुद्धा नाही दिली. ही गोष्ट खरी आहे की ते एक मुकेशजी आणि आर.डी. बर्मनजींच्यासाठी तर मी कधी काही नाही म्हणालो. परंतु स्वतःला जे मी एकदा असं का म्हणालो की 36 हिट्स हिमेश रेशमियाने 36 हिट्स जे दिले होते आणि जे रेकॉर्ड बुकमध्ये आलं, ते मी जे बोललो स्वतःच्या तोंडाने, तिथेच गडबड झाली. स्वतःचंच कौतुक मी केलं आणि माझी चूक झाली. मित्रांनो, भावांनो, मला माफ करा यार, प्लीज. चला, या आरोपासाठी तुम्हाला संपूर्णपणे माफ केलं. याबद्दल मी तुम्हाला नाही विचारणार. थँक यू. परंतु जेव्हा तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळतो, तुम्ही स्टेजवर जाता, तेव्हा मी ऐकलं की खूप ॲरोगन्सने तुम्ही अवॉर्ड घ्यायला जाता. MTV अवॉर्ड मिळाले तुम्हाला. 2-2 अवॉर्ड हातामध्ये घेऊन तुम्ही म्हणालात की हे अवॉर्ड तर मी विकत घेतलेत. नाही. हे बघा असं नव्हतं. हे तिथे आणि हे बघा काय असतं, जेव्हा तो शो दाखवला जात असतो, तर ऑडियन्सचे रिएक्शन्स नव्हते दाखवले. ऑडियन्स मला विचारत होते, की "अरे, तू हे अवॉर्ड्स विकत घेतले का? विकत घेतलेस का?" तर तो कोणीतरी ऑडियन्समधून मस्ती करत होता माझ्याशी आणि ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे. ते पॉझिटिव्ह ह्युमरमध्ये होतं. तर मी म्हणालो, "हो, मी विकत घेतले." तर तो पॉइंट, त्या गोष्टीला हायलाइट, तेच मी इतकं मिसकन्स्ट्रक्ट केलं गेलंय, की हे झालंय माझ्याबरोबर. आणि आता बघा सुद्धा जो ग्रो करत आहे, मी खूप काही शिकलो आहे. तर हे बघा, तुमच्याकडे आज संधी आहे हां. प्रत्येकाच्या आरोपाचं नाही, आज तर स्पष्टीकरण मी खूप देण्यासाठी. डिप्लोमॅटिक राहणार, नाहीतर माझे बँड वाजले इथेच. हां, सांगतो ना. मी तुम्हाला आयफा अवॉर्डची आठवण करून हो. देतो. आयफा अवॉर्डमध्ये जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळाला आणि तुम्ही स्टेजवर म्हणालात की मला प्लेबॅक सिंगरचा अमिताभ बच्चन बनायचं आहे. नाही, ते तर बनायचंच आहे. ते कोणालाही बनायचं आहे. आज अमिताभ बच्चनजी हे एक आयडॉल आहेत फिल्म इंडस्ट्रीचे. ज्या लेव्हलला त्यांची ते जे आहे, ते ज्या गोष्टी, जर तर सत्यच आहे ना, सगळं लोक मानतात ही गोष्ट, की बाबा प्रत्येक व्यक्ती आपल्या फील्डचा, म्हणजे मी म्हणालो अमिताभ बच्चन बनायचं आहे आणि मला आपल्या फील्डचा अमिताभ बच्चन बनायचं आहे. तर ते डेफिनेटली होतं. तुम्ही आदर्श म्हणालात की मी अवॉर्ड अमिताभ बच्चनच्या हातातूनच घेईन, दुसऱ्या कोणाच्या हातातून घेणार नाही, नाही. मी असं म्हणालो की हे तर मी म्हणालो नव्हतो. मी जरा टेस्ट करून बघत होतो की तुम्ही एखादी गोष्ट सुद्धा मान्य करत नाही ना, जी तुम्ही म्हणाला नव्हता. पण एक गोष्ट नक्कीच आहे की तुम्ही लहान वयामध्ये तुम्हाला इतकं यश मिळालं, लहान वयामध्ये तुमची इतकी गाणी हिट झाली आणि तुम्ही स्वतःलाच उस्ताद समजायला लागलात म्युझिक डायरेक्शनचे, सिंगिंगचे. नाही सर, ते मी कसं उत्साह, नाही, असं नाही. नाही म्हणत? नाही.
जर नाही मानत तर तुम्ही असं कसं म्हणालात की मी हिमेश रेशमियाच्या नावाने शाळा उघडेन म्युझिक शिकवण्यासाठी? सर, आता तर ते तुम्ही स्वतः शिकत आहात. हो, मी नक्कीच आणि 100% मी तर शिकत आहे आणि शिकायची इच्छा आहे. आपल्या वडिलांकडनं अजून सुद्धा तालीम घेतोय. सगळ्यांकडूनच म्हणजे जे कोणी गुरुजन आहेत चांगले शिकवणारे म्युझिक शिकणं तर कधीच बंद होऊ शकत नाही. परंतु ही जी स्कूल ऑफ म्युझिकची कन्सेप्ट आहे ती कुठे ना कुठे मला असं वाटतं की अ, इंडिया म्हणजे इतक्या प्रोग्रेसिव्ह इंडियामध्ये एक म्युझिक इन्स्टिट्यूट का नाही आहे? जे ज्या प्रकारे आज आपल्या सिनेमे बघतोय, चांगले मल्टिप्लेक्सेस आहे, शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग मॉल्स आहे. ज्या प्रकारे इंडियाने इतकी प्रोग्रेस केली आहे, एक म्युझिक इन्स्टिट्यूट जी खूपच चांगल्या वर्किंग एटमॉस्फिअरमध्ये एक हायटेक स्कूल ऑफ म्युझिक आणि क्लासिफाईड डिव्हिजन बरोबर प्रत्येक प्रकारचे म्युझिक जे मला शिकायचं असेल अंडर अंडर वन रूफ कारण प्रत्येक घरामध्ये इतके इतकी लोकं गॉड गिफ्टेड टॅलेंटेड आहे हिंदुस्थानमध्ये. परंतु ते टॅलेंट ती केवळ एक हॉबी बनून राहतं. प्रोफेशनल जी ब्रिज बिटवीन द टॅलेंट ऑफ इंडिया आणि फिल्म इंडस्ट्री जी बनू शकते ते होऊ शकत नाही. क्लासिकल म्युझिक तुम्हाला येत नाही आणि तुम्ही आज सुद्धा शिकत असता आपल्या हे वडिलांकडून. बघा क्लासिकलचं म्हणजे राग मी डॅडीकडनं ऑलरेडी शिकलो आहे. जे मी तर प्रत्येक गाण्यामध्ये राग बेस्ड म्युझिक आहे व्हिच इज सिम्प्लिफाईड फॉर द कॉमन मॅन. बट जर असं म्हणालो की क्लासिकल म्युझिकमध्ये तर इट इज अ नेव्हर एंडिंग स्टोरी. तुम्ही तुम्ही जे उदाहरण म्हणत देऊन आहात सांगू ते शकता का की तुमच्या गाण्यांमध्ये कुठे क्लासिकल टच असतो? माझं पहिलंच गाणं बघा ना तुम्ही. ओढ़ली चुनरिया तूने मेरे नाम की चाहे दुनिया जो भी सोचे हमको करना क्या प्यार किया तो डरना क्या ओ जब प्यार किया तो डरना क्या. आपण लोकांना विचारत त्यांना तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत? हो, बोला. एक-एक करून विचारूयात. तुम्ही इथे थर्ड रो मध्ये. हिमेशजी, तुमच्या म्युझिकल फॅक्टरीमधून एक आवडतं म्युझिक म्हणजेच एक मस्त गाणं आम्हाला ऐकवाल का? आशिकी में तेरी जा जा जाएगी जा मेरी आशिकी में तेरी जा जा जाएगी जा मेरी दे दे दिल दे दे दिल दे दे दिल दे दे दिल आपकी अदालत में है कसम है मेरी जा जा जाएगी जा मेरी आशिकी में तेरी जा जा जाएगी जा मेरी. आपण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा चर्चा करूयात त्या विधानांविषयी जे हिमेशने दिले ज्यामुळे कॉन्ट्रोवर्सीज निर्माण झाल्या एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज जनतेच्या बाजूने प्रश्न विचारत आहोत, आरोप लावत आहोत म्युझिक डायरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप हिमेश रेशमिया यांच्यावर. आपकी अदालतमध्ये म्युझिक डिरेक्टर आणि सिंगर हिमेश रेशमिया यांच्यावर आरोप आहे की हे सतत बडेजाव करतात. हिमेश, बडेजावपणाचा अर्थ होतो स्वतःबद्दल चांगलं चांगलं बोलणं. तुम्ही स्वतःच ही गोष्ट स्वीकार करता की लहानशा वयामध्ये तुम्ही 4-4 वेळा तुमचं काम बदललं होतं. हे बघा मी जी ती हे कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे त्याच्याबद्दल आता 4-4 प्रोफेशनल जेव्हा बदलेले तेव्हा 4 वेळा माफीसुद्धा मागितली आहे, की प्लीज मला माफ करा. ती एक चूक माझ्याकडनं झाली आहे अगेन. परंतु 4 प्रोफेशनचा प्रश्न राहिला तर कुठे ना कुठे याच फिल्म इंडस्ट्रीचे प्रोफेशनशी जोडलेले आहेत. असं मी नाही की मी कार्पेंटर झालो किंवा मी कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये गेलो. तर मी याच हे बघा, तुम्ही प्रोफेशनमध्ये टीव्ही प्रोड्युसर्स पासून म्युझिक डायरेक्टर बनलात. म्युझिक डायरेक्टर पासून तुम्ही सिंगर बनलात आणि सिंगर बनल्यानंतर आता तुम्हाला ऍक्टर बनायचं, हिरो बनायचंय. परंतु ते सगळंच त्याच हे बघा मी सिंगरपासून व्हिडिओसुद्धा करायला लागलो. ती जी एक इमेज ऑलरेडी बनली होती. तर मी परंतु या सिनेमासुद्धा तीच गोष्ट आहे. म्युझिक डायरेक्टर आहे, सिंगर त्या सगळ्या गोष्टी माझं बेस्ट म्युझिक येत आहे या फिल्ममध्ये. परफॉर्मन्समध्ये मी संपूर्ण प्रयत्न करेन. प्रोमोज ऑलरेडी आलेत, लोकांना आवडले आहेत आणि राहिला प्रश्न
प्रोडक्शनचा प्रश्न प्रोड्यूस कोणीतरी दुसरं करतंय. मिस्टर विजय तनेजा प्रोड्यूस करत आहेत. तर मी माझ्या बाजूने प्रोफेशनमध्ये आतापर्यंत वरच्याच्या आशीर्वादाने बस पार झाली आहे गाडी. तर यामध्ये सुद्धा ट्राय पण करत तुमचा आहे जो आणि सिनेमा जर बनत आहे त्याबद्दल लोकांना जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्ही आयुष्यात कधी हसत नाहीत. हं. कधीच हसताना दिसले नाहीत. कायम ट्रॅजिक सीन करताना दिसून येतात. तर हा सिनेमा सुद्धा देवदास प्रमाणे असेल. आता दिलीप कुमार सारखं ट्रॅजेडी किंग म्हणताना दिसून याल हे तुम्ही. बघा मी का हसत नाही ते हे सुद्धा इतके प्रश्न आहेत, की त्या व्हिडिओजमध्ये मुली का सोडून निघून जातात इतक्या साऱ्या. परंतु तुम्हा लोकांसमोर आज मी हसलो सुद्धा यार. मी जेव्हा आता मी काय करू? खरं तर स्वतःवरच हसत आहे, की बघा काय होत आहे. परंतु ठीक आहे. जे काही आ आ आपका सुरूर जो सिनेमा आहे, जो बेसिकली थ्रिलर आहे, खूपच फास्ट पेस सिनेमा आहे. परंतु एक अँगल त्याचा रोमॅन्सचा जो रिअल लव्ह स्टोरीशी जोडलेला आहे, त्यामध्ये कुठेतरी हो, एक खूपच इंटेन्सिफाईड गोष्ट आहे, जी माझ्या आयुष्याची जी खूपच युनिक डिक्युमेंट आहे, जी माझ्या आयुष्याबद्दल आहे. काय आहे? अनेक प्रश्न आहेत कॅबबद्दल, अनेक गोष्टी. म्हणजे या तर सिनेमामधून समजेल की तुम्ही कॅप घालाल की नाही घालणार अ, आणि कॅप काढून तुम्ही कसे दिसतात ते. हो, एक 10 मिनिटाचा पोर्शन आहे जिथे ज्यामध्ये कॅप नसेल तिकडे. तो माझा वेगळा लूक असेल आणि ऑफ कोर्स इट इज अल्सो कनेक्टेड टू अ व्हेरी थ्रिलिंग फिक्शन प्लॉट कारण याच्यामध्ये एक खूपच इंटरेस्टिंग सिनेमा बनवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. कोणाचा तरी पैसा लागलाय तो बुडाला नाही पाहिजे. आणि आणि खूपच आत्तापर्यंत जे व्हिडिओज केले आहेत, खूप स्किल खूप मोठी आहे सिनेमाची आणि प्रशांतने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे आणि इव्हन गॅरी पॉल जे कसिनो रॉयल्सचे ॲक्शन मास्टर आहेत ते सुद्धा आहेत आणि म्हणजे खूप त्यामुळे स्टंट करताना दिसून याल तुम्ही या हे बघा सिनेमामध्ये. मी अशी कुठलीच गोष्ट करणार नाही वेअर पीपल विल से दॅट इट्स मेड फुल ऑफ हिमसेल्फ. इतकं मी कॉन्शियसली या इंडस्ट्रीमध्ये ग्रो केलंय तर इतकं थोडंफार ज्ञान तर आहे की काय करायचं म्हणजे कुठल्या प्रकारची स्टेप्स मला सूट करेल, काय तर आय एम प्लेइंग हिमेश रेशमिया इन दिस फिल्म. आय एम प्लेइंग एच-आर आणि मी प्ले करत आहे एक असं कॅरेक्टर जे खूपच बिलिव्हेबल असेल, सिनेमा बिलिव्हेबल असेल, बट येस इट्स अ व्हेरी नाही, व्हेरी हे सांगा हार्डकोर मला, कमर्शियल या फिल्म. सिनेमामध्ये सुद्धा मुलगी तुम्हाला सोडून निघून जाईल आता का? बघा हा प्रश्न आहे. जर मी याचं उत्तर दिलं तर मग कोण बघायला जाईल कशाला फिल्म? हो. खूप सारे असे सिंगर्स आहेत ज्यांनी आधी आपलं लक ट्राय केलं. सोनू निगमने सिनेमा ट्राय केला होता. तो सिनेमा फ्लॉप झाला. सोनू निगमने कान पकडले. आयुष्यात कधी ऍक्टिंग नाही करणार. कुमार सानूने सुद्धा ऍक्टर बनण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा फेल झाले. मग तुमची अवस्था अशीच तर नाही ना होणार? हे बघा जर लोकांचा आशीर्वाद माझ्याबरोबर असेल तर असं नाही होणार. तुम्हा लोकांचा आशीर्वाद नसेल तर 100% असंच होईल आणि तर फायनली जनतेच्या अदालतमध्ये आलो तर आशीर्वाद घेऊनच जाईल आज. परंतु एक एक्झाम्पल आहे किशोर कुमार साहेबांचं, जे खूपच सक्सेसफुल एक्झाम्पल आहे. अ, जरी ते कॉमेडीमध्ये त्यांनी खूपच जबरदस्त आपला परफॉर्मन्स दिला आहे ॲज अन ॲक्टर सुद्धा. खूपच सक्सेसफुल एक्झाम्पल तिथे एक रोल मॉडेल माझ्यासाठी आहे आणि आणि दुसरीकडे हे सुद्धा आहे की अ, 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 म, अ, म, म, मी जर असं म्हणालो की हे अ, जाऊ द्या काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी होईल सोडून द्या. जाऊ द्या. चला तर मग जनतेकडे जाऊयात. लोकांना ज्या प्रश्न विचारायचे असतील, खूप सारे प्रश्न आहेत. हिमेश जी तुम्ही तुमच्या मॅक्सिमम गाण्यांमध्ये इम्रानजींनाच का घेतलाय? इम्रान हाशमी बरोबर माझं पहिलं गाणं होतं आणि ते आणि अक्सर दुसरा सिनेमा हिट झाला. तर एक इमेज अशी बनली की इम्रान हाशमीसाठी मी जे काही जास्त अदरवाईज मी अक्षय कुमारसाठी सुद्धा केलंय ते सुद्धा सुपरहिट झालेत. बॉबी देओलसाठी जे केले ते पण आणि पुढे जाऊन शाहिद कपूरसाठी सुद्धा केलंय. तर सगळ्यांसाठीच मी करत आहे. इट्स नॉट द ओन्ली इम्रान हाशमीजींसाठी केलंय. बट येस त्यांनी गाणी खूप चांगल्या प्रकारे कॅरी केली. अक्षय कुमारजींनी सुद्धा खूप जास्त जबरदस्त किती अरमान ज्या प्रकारे हमको दिवाना कॅरी केलं. तर हे या ॲक्टर्सचं, प्रोड्युसर, डायरेक्टर, फिल्म इंडस्ट्रीचा, मीडियाचा खूप मोठा हात राहिला आहे यामध्ये आणि त्यामुळेच मी ही गोष्ट सांगायची की मॉडेस्टली नाही म्हणत आहे की की आणि खूप हे नाही दाखवायचं की मी विनाकारण बोलत आहे की बडबोला म्हणून मी बोलत आहे. परंतु हे सत्य आहे की जर ह्या सगळ्यांचा हात आणि तुम्हा लोकांचे आशीर्वाद नसते तर हा हिमेश रेशमिया झाला नसता. तुम्हाला हे सुद्धा वाटतं की तुम्ही वारंवार असा दावा करता की माझा अल्बम जितका विकला, हो. तितका इतर कोणाचाही विकला नाही. आता हा बडबोला पण नाहीये तर काय? बघा असं आहे, परंतु आता काय करू मला समजत नाहीये. हे हो, कदाचित कुठल्यातरी कुठेतरी माझ्या विधान करण्याच्या टोनमध्ये एक
इतक्या स्ट्रेस्ड आउट वर्किंग ॲटमॉस्फिअरमध्ये कदाचित हे निघून गेलं असेल, की ज्यामध्ये हा बडबोला पण वाटला असेल तुम्हाला कदाचित. परंतु आपका सुरू अल्बम चांगला झाला, तर मी हे एक इन्फॉर्मेशनप्रमाणे शेअर केलं असेल. परंतु कदाचित त्यामध्ये सुद्धा वाटलं असेल, त्याची सुद्धा परत चुकीची माफी मागतो. आता काय करणार? हिमेशजी, मला विचारायचं आहे, की तुमच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा कुठली मुलगी होती का जी सोडून गेली होती तुम्हाला? यार, त्यासाठीच सिनेमा बनत आहे ना यार. तो सिनेमा बनू द्या ना यार. हिमेशजी, ते तर एकच गोष्ट विचारतायत, ती कोण होती आणि ती कोण आहे? ती कोण होती? आता काय सांगू मी? हेच बोलू शकतो, की हा प्रश्न सुद्धा माफ करा ना, सोडून द्या ना. कधी कधी तुम्हाला असं तर नाही ना वाटत की तुम्हाला जास्तच ठेस लागली म्हणून? नाही, आता ठेच काय आता नाही, खरंच असं काही ठेच वगैरे नाही. सगळ्यांनी हेल्पच केली आहे मला. आणि काही एक्झाम्पल्सने मला हे शिकवलंय, की हे आणि हे माझी आई मला नेहमीच सांगते, की आपले कर्म जितके चांगले ठेवाल, अ, अ, म्हणजे टिकून राहाल तिथे. तर ते कर्म आय एम वर्किंग टुवर्ड्स बीइंग अ गुड ह्युमन बीइंग. आणि 1% सुद्धा जर एका चांगल्या माणसाच्या लेव्हलला जर काही करू शकलो, तर मी ट्राय करत आहे. आणि आय एम प्रॉमिस यू, की मी चांगले प्रयत्न करेल चांगला माणूस बनण्याचा. तुम्ही ही गोष्ट लोकांना गाऊन दाखवाल का? कसं चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कराल? कुठलं गाणं गाऊ? सर, मी उभा राहून गाऊ शकतो का? हो, हो. नक्कीच, नक्कीच. तन्हाइया 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 सारा आलम सारे मौसम सारी खुशियाँ सारी दुनिया तेरे बगैर तन्हाइया 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 तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं, तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं, तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं. ओ तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं, तुझे भूल जाना जाना मुमकिन नहीं, तू याद ना आए ऐसा कोई दिन नहीं. ओ अब आता ते गाणं गातो मी. पण असं नको व्हायला, की इथे भूत येईल ते. झलक दिखला जा एक बार एक बार एक बार एक बार एक बार आजा जा 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 एक बार आजा जा 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 झलक दिखला जा झलक दिखला जा एक बार एक बार एक बार आजा जा 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 जा. आम्ही खूप सारे आरोप जनतेच्या बाजूने तुमच्यावर लावले. आम्ही तुमच्या स्टाईलबद्दल, तुमच्या टोपीबद्दल प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालतमध्ये आजच्या जज सुप्रसिद्ध क्लासिकल डान्सर उमा शर्मा यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. आपकी अदालतमध्ये आम्ही हिमेश रेशमे यांना प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. त्यांच्या स्टाईलवर, त्यांच्या संगीतावर, त्यांच्या गाण्यावर. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या बडबोलेपणाबद्दल, त्या विधानांविषयी ज्यांच्यामुळे ते नेहमीच कॉन्ट्रोवर्सीजमध्ये होते. परंतु त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं निर्भीडपणे उत्तर दिलं आणि जिथे त्यांना चूक वाटली त्यांनी त्याची माफी सुद्धा मागितली. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज सुप्रसिद्ध डान्सर उमाशंकर यांच्या निर्णयाची. सूरज्ञान हे भले कितीही पुढे गेला कलाकार, त्याने कायम सूरज्ञान ठेवले पाहिजे. ज्याच्या तुम्ही
प्रयत्नात लागलेले आहात. चांगले म्युझिक डायरेक्टर बनाला, चांगले सिंगर बनाला. ही तुमची स्वतःची एक जिद्द आहे आणि सोबत तुमचं नेचर. तुम्ही ते कायम ठेवा आणि हंबलनेस ठेवा. पुढे जात राहा. यशाच्या शिखरावर पोचा, परंतु इतकं नक्कीच ठेवा की गर्व चांगली गोष्ट नाहीये. हे लक्षात ठेवा तुम्ही. तुमच्या आईचा, वडिलांचा आशीर्वाद घेत राहा. तुमच्यासाठी गुड विशेस आहेत आणि मला असं वाटतं की ह्या नात्याने तुम्हाला एक शिक्षा दिली जात आहे. तुम्हाला एक फरमाईश केली जात आहे. आशिक बनाया ऐकवा तुम्ही. आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया अपने. तेरे बिन सूनी सूनी है बाहें, तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें, तेरे बिन बिन असर मेरी आहें, तेरे बिन लम्हा लम्हा सताए, तेरे बिन बेकरारी चलाए, तेरे बिन चैन मुझको ना आए, तेरे बिन आशिक बनाया, आशिक बनाया, आशिक बनाया अपने. मेरी निगाहों में तेरा चेहरा रमा है, कह रहे हैं अरमा जाने जा पागल समा है.